कल्पना करा की 4 तासांचा एक कंटाळवाणा थकवणारा प्रवास फक्त 1 तासात पूर्ण होतोय. नाही, हे काही स्वप्न नाहीये. हे आहे महाराष्ट्रात आकार घेत असलेल्या एका भव्य दिव्य महाप्रकल्पाचं वचन. आज आपण याच नाशिक पालघर द्रुतगती मार्गाचं विश्लेषण करणार आहोत. हा फक्त एक रस्ता नाही, तर विकासाचं एक नवं पर्व सुरू करण्याची क्षमता यात आहे. बघा, हा बदल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाही. 4 तासांवरून थेट 1 तास म्हणजे वेळेची केवढी मोठी बचत. विचार करा, यामुळे मालाची वाहतूक कितीतरी स्वस्त होईल, लोकांचं येणं जाणं किती सोपं होईल. आणि या एका बदलामुळेच या संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक घडामोडींना एक नवी वेगवान दिशा मिळणार आहे. पण मग खरा प्रश्न हा आहे की आपण या प्रकल्पाकडे फक्त एक वेगवान रस्ता म्हणून बघायचा, की मग हा त्या संपूर्ण प्रदेशाचं, तिथल्या लोकांचं आर्थिक आणि सामाजिक भविष्य उलगडणारा एक मास्टर प्लॅन आहे. चला, या विश्लेषणातून आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर मग आपल्या या विश्लेषणाचा प्रवास कसा असेल ते पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत त्या 1 तासाच्या वचनापासून. त्यानंतर ह्या महाप्रकल्पाची आकडेवारी आणि त्यामागचं मॉडेल समजून घेऊ. पुढे हा मार्ग भारताच्या विकास आराखड्यात कसा महत्त्वाचा आहे ते पाहू. आणि शेवटी हा प्रकल्प ह्या प्रदेशाचं आणि देशाचं भविष्य कसं घडवू शकतो यावर नजर टाकू. तर सुरुवात करूया त्या आश्वासनापासून जे या प्रकल्पाचा खरा आत्मा आहे, फक्त 1 तासाचा प्रवास. हा बदल केवळ प्रवाशांच्या सोयीपुरता नाही, तर तो एका मोठ्या आर्थिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. आजची परिस्थिती काय आहे? नाशिक आणि पालघरमधला प्रवास म्हणजे व्यापार आणि विकासाच्या मार्गातला एक मोठा स्पीड ब्रेकर आहे. 4 तास लागतात. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढतो, वेळ वाया जातो आणि विकासाची गाडी अक्षरशः हळू चालते. मग ह्या समस्येवरचं उत्तर काय? चला तर मग पाहूया या महाप्रकल्पाची नेमकी रचना कशी आहे आणि त्याची व्याप्ती किती प्रचंड आहे. या प्रकल्पाचा खर्च आहे तब्बल 18,020 कोटी रुपये. हा फक्त एक आकडा नाहीये, ही या प्रदेशाच्या भविष्यासाठी केलेली एक प्रचंड मोठी गुंतवणूक आहे. यातून या प्रकल्पाची भव्यता आणि त्यामागची दूरदृष्टी स्पष्ट दिसते. हा महामार्ग तब्बल 118 किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि याचा प्रत्येक किलोमीटर आधुनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना असेल, जो वेगवान आणि तितक्याच सुरक्षित प्रवासाची हमी देईल. आणि हो, याच्या उभारणीचं मॉडेलही तितकंच महत्त्वाचं आहे. हा प्रकल्प बांधा वापरा हस्तांतरित करा म्हणजेच BOT तत्वावर आधारित आहे. आता सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर खासगी क्षेत्राची कार्यक्षमता आणि त्यांची गुंतवणूक वापरून हा जागतिक दर्जाचा मार्ग तयार केला जाईल आणि एका ठराविक काळानंतर तो सरकारच्या मालकीचा होईल. आता आपण या कथेतील सर्वात रंजक भागाकडे वळतोय. बघा, हा महामार्ग केवळ नाशिक आणि पालघरला जोडत नाहीये, तो भारताच्या आर्थिक विकासाच्या मोठ्या चित्रामधला एक अत्यंत महत्त्वाचा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे. ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की हा एक स्वतंत्र एकटा प्रकल्प नाही, हा एका मोठ्या राष्ट्रीय ग्रीडचा भाग आहे. खरं तर देशाच्या 2 प्रमुख आर्थिक वाहिन्यांना जोडणारा एक पूल म्हणून तो काम करणार आहे. हे बघा, किती स्पष्ट होतंय. हा मार्ग एका बाजूला आपल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जातोय, तर दुसऱ्या बाजूला थेट दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हा महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीच्या इंजिनला थेट देशाच्या राजधानीच्या आर्थिक पॉवर हाऊसशी जोडणार आहे. केवढी मोठी गोष्ट आहे ही. चला, आता राष्ट्रीय स्तरावरून पुन्हा स्थानिक पातळीवर येऊया आणि पाहूया की या प्रकल्पामुळे जमिनीवर म्हणजे अगदी सामान्य माणसाच्या जीवनात नक्की काय बदल घडणार आहेत. हा महामार्ग पालघर जिल्ह्यातल्या 33 आणि नाशिक जिल्ह्यातल्या 9 अशा एकूण 42 गावांमधून जाणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की विकासाची संधी आता थेट या गावांच्या दारापर्यंत पोचणार आहे, ज्यामुळे इथलं चित्र पूर्णपणे पालटून जाईल. आणि याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम कुठे होणार असेल तर तो जवाहर, मोखाडा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यांसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागांवर होणार आहे. जे भाग आजपर्यंत विकासाच्या मुख्य प्रवाहापासून थोडे दूर होते, ते आता थेट आर्थिक प्रगतीच्या नकाशावर येणार आहेत. या प्रकल्पामुळे एक सकारात्मक साखळी तयार होईल. जरा विचार करा, शेतकऱ्यांचा माल वेगाने आणि कमी खर्चात शहरांच्या बाजारपेठेत पोहोचेल. यामुळे व्यापाराला गती मिळेल. व्यापाराला गती मिळाली की उद्योग आणि पर्यटनाला आपोआप चालना मिळेल. आणि या सगळ्याचा थेट परिणाम तर रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होतील. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. इथे आपण या प्रकल्पाचे दूरगामी परिणाम काय असतील आणि त्याचं भविष्यातील महत्त्व काय आहे यावर नजर टाकूया.
याचे दीर्घकालीन फायदे खूप आहेत. इंधनाची बचत, कमी प्रदूषण, सुरक्षित आणि वेगवान प्रवास हे तर आहेच, पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवीन अक्ष, एक नवीन डेव्हलपमेंट कॉरिडॉर तयार होईल, जो राज्याच्या प्रगतीला एक अभूतपूर्व गती देईल. हे विधान या प्रकल्पाचं सार अगदी अचूकपणे मांडतं. हा फक्त एक रस्ता नाही, तर हा व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना देणारा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासातला एक मैलाचा दगड ठरणार आहे. आणि शेवटी आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाचं उत्तर आता अगदी स्पष्ट आहे. हा फक्त एक वेगवान रस्ता नाही, तर ही आहे विकासाची गुरुकिल्ली. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे राहतोच, की असे महाप्रकल्प केवळ नकाशे बदलतील की लाखो लोकांच्या आर्थिक नशिबाची कहाणी नव्याने लिहितील.